लाडक्या बहिणींनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. लाडक्या बहिणींनो, 26 लाख लाडक्या बहिणींचा लाभ झालेला आहे स्थगित. मात्र यापैकी अशा काही महिला भगिनी आहे की त्यांना आता 12वा आणि 13वा हप्ता एकत्रित रुपये 3000 मिळणार आहे. तर त्या महिला भगिनी नेमक्या कोणत्या आहे, तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. तरच आपल्याला कळेल की आपण आता या योजनेसाठी पात्र आहे किंवा नाही आणि आपल्याला 12वा व 13वा हप्ता मिळणार आहे किंवा नाही. तर या संदर्भात आदितीताई तटकरे यांनी जे काही ट्विट केलेलं आहे ते सुद्धा आपण बघूया. तर लाडक्या बहिणींनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ते ट्विट. बघा लाडक्या बहिणींनो, जवळपास 26 लाख महिला ह्या अपात्र ठरलेल्या आहे आणि त्यावर आता सोल्युशन नेमकं काय असणार आहे, खरंच त्यांना हे पैसे मिळणार आहेत किंवा नाही, तर ते याबाबत आदितीताई तटकरे यांनी मोठा खुलासा केलेला आहे. आणि त्यानुसार त्यांनी जे काही ट्विट केलेलं आहे तर त्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे ते पण आपण बघूया. तर बघा, या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी महिला व बालविकास विभागाने शासनाच्या सर्व विभागाकडून माहिती मागवली होती. यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे 26,34,000 लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती सादर केलेली आहे. तर बघा, या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत विविध विभागाकडून अशा प्रकारची माहिती मागवण्यात आलेली होती. त्यानुसार जवळपास 26,34,000 लाडक्या बहिणी अपात्र असल्याची माहिती आता समोर आल्याचं आदितीताई तटकरे यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर पुढे बघा, यात काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत असल्याचे, काही कुटुंबामध्ये 2 पेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे, तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याच्या बाबी निदर्शनास आलेल्या आहेत. तर बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी काय झालेलं आहे, काही महिला भगिनींनी एकापेक्षा जास्त योजनेचा लाभ घेतलेला आहे, त्यामुळे सुद्धा त्या अपात्र ठरलेल्या आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट, एकाच कुटुंबात 2 पेक्षा अधिक महिला जर या योजनेचा लाभ घेत असतील तर त्या सुद्धा अपात्र ठरलेल्या आहेत. आणि काही पुरुषांनी सुद्धा या योजनेचा लाभ घेतलेला आहे, त्यासाठी अर्ज केलेला होता. अशा काही बाबी निदर्शनास आलेल्या आहेत. तर बघा लाडक्या बहिणींनो, आता ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत तर ह्या अपात्रतेच्या निकषामध्ये बसतात. कारण जर आपण 2 पेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत असाल तर निश्चितच आपल्याला 2 पैकी केवळ एकाच योजनेचा लाभ घेता येईल. त्यामुळे अशा महिला जर यामध्ये आढळल्या तर त्यांना फक्त एकाच योजनेचा म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचाच लाभ दिला जाईल. त्यामुळे यामधील अजून ज्या काही महिला आहेत तर त्या पात्र ठरू शकतात. त्यानंतर कुटुंबामध्ये 2 पेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर एकाच कुटुंबामध्ये 2 पेक्षा जास्त लाभार्थी असेल तर तिच्यामधील जे काही तिसरी लाभार्थी आहे तर त्या महिलेचा अर्ज रद्द केला जाऊ शकतो. त्यामुळे 2 महिलांना मात्र या ठिकाणी लाभ मिळणार आहे. आणि या ठिकाणी पुरुषांनी जे काही या योजनेचं अनुदान लाटलेलं आहे तर त्यामुळे या ठिकाणी ते सगळे अर्ज रद्द करण्यात आलेले आहे. त्यामुळे आता अजूनही या 26 लाख महिलांपैकी की बऱ्याचशा महिला आता पात्र ठरणार आहेत. त्यामुळे चिंता करू नका आणि पुढे नेमकं काय म्हटलेलं आहे तर याच्यावर आपल्याला कळून येईल की नेमकं आपल्याला हा लाभ मिळणार आहे किंवा नाही आणि कोणत्या महिला या पात्र असणार आहेत. तर बघा पुढे, या माहितीच्या आधारे जून 2025 पासून या 26,34,000 अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त पात्र असलेल्या सुमारे 2.25 कोटी पात्र लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जून 2025 महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्यात आलेला आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, आता या 26,34,000 ज्या महिला आहेत तर त्यांचा लाभ हा तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आलेला आहे. म्हणजे पूर्णपणे बंद केलेला नाही हे लक्षात घ्या. म्हणजे ज्या महिलांना 12वा हप्ता मिळालेला नसेल तर तो फक्त काही तात्पुरत्या स्वरूपात तो हप्ता थांबवण्यात आलेला आहे आणि त्या महिलांच्या अर्जाची पडताळणी सुरू आहे.
आणि त्यामध्ये जर त्या अपात्र ठरल्या तरच त्यांना हा 12वा हप्ता मिळणार नाही आणि 13वा हप्ता मिळणार नाही. त्यामुळे आता परत एकदा पडताळणी सुरू झालेली आहे. मात्र ज्या काही लाडक्या बहिणी 2,25,00,000 लाडक्या बहिणी आहे, तर त्यांना मात्र जूनचा जो काही लाभ आहे, तर तो लाभ त्यांच्या खात्यात वितरित करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढे बघा, तात्पुरत्या स्वरूपात लाभ स्थगित केलेल्या 26,34,000 लाभार्थ्यांच्या माहिती ही संबंधित जिल्हाधिकाऱ्याकडून शहानिशा करून त्यापैकी जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांचा लाभ शासनातर्फे पुन्हा सुरू करण्यात येईल. तर बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी हे सांगायचं आहे की या ठिकाणी आदितीताई तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे की परत या 26 लाख लाडक्या बहिणीपैकी जिल्हाधिकाऱ्याकडून या लाडक्या बहिणींचे जे काही अर्ज आहेत तर ते परत एकदा तपासले जातील, त्याची पडताळणी केली जाईल आणि या पडताळणीमध्ये ज्या लाडक्या बहिणी पात्र ठरणार आहे तर अशा लाडक्या बहिणींना म्हणजे ज्या पात्र आहे तर त्यांचे लाभ पूर्ववत करण्यात येईल. अर्थात त्यांना 12वा जो काही हप्ता आहे तो प्लस 13वा हप्ता असे एकत्रित रुपये 3,000 त्यांच्या खात्यावर जमा केले जातील. त्यामुळे आता चिंता करू नका, काळजी करू नका. या 26 लाख लाडक्या बहिणीपैकी अनेक लाडक्या बहिणी आता पात्र ठरू शकणार आहेत. त्यानंतर पुढे बघा, शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यावर कारवाई करायची याबाबत माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत चर्चा करून योग्य तो निर्णय शासन स्तरावर घेण्यात येईल. आणि आता चुकीच्या पद्धतीने अर्ज करणाऱ्या ज्या काही लाडक्या बहिणी आहे तर त्यांच्यावर कार्यवाही करण्यासंदर्भातील जो काही निर्णय आहे तर तो दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना यांच्यासोबत चर्चा करूनच तो निर्णय घेतला जाईल असं या ठिकाणी महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी ट्विट केलेलं आहे. तर या सगळ्या बाबीवरून आपल्याला एवढं लक्षात येईल की लगेच शासन यावर कोणतीही कार्यवाही करणार नाही, कोणतीही कार्यवाही लगेच करणार नाही. तर यामध्ये परत एकदा लाडक्या बहिणींचे जे काही अर्ज आहे तर त्याची छाननी केली जाणार आणि यामध्ये या पडताळणीमध्ये ज्या लाडक्या बहिणी पात्र ठरणार आहे तर त्यांना मात्र या योजनेचा 12वा प्लस 13वा हप्ता एकत्रित 9 ऑगस्टला मिळणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो चिंता करू नका, काळजी करू नका. आपल्याला सुद्धा आता जर खरोखर आपण या योजनेसाठी पात्र असाल तर आपल्याला या योजनेचे 12वा आणि 13वा हप्ता एकत्रित 3,000 रुपये मिळणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, अशा प्रकारची एक महत्वाची अपडेट या योजनेसंदर्भात आलेली होती. त्यामुळे जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा. धन्यवाद.